मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण। आणीबाणीनं अनेक कुटुंबांना उद्ध्वस्त केलं। आणीबाणीनंतर नेत्यांनी संघर्ष केला नसता तर कदाचित भारतातही हुकुमशाही प्रस्थापित झाली असती। फडणवीसांचा वृत्तपत्रामध्ये विशेष लेख। भाजपचा ढोंग करू नये। आताच्या 10 वर्षातील अघोषित आणीबाणीविषयी लोकांना जागृत करणं गरजेचं। संजय राऊतांची टीका। विधिमंडळाच्या अंदाज समितीचा राजेशाही थाट। खासदार आमदारांसाठी चांदीच्या थाळीमध्ये भोजन। एका आमदाराच्या भोजनावर राज्य विधिमंडळाकडून 4,500 रुपये खर्च। अंदाज समितीच्या अध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप। अध्यक्षांना शान शौकीन आणि चैनीची चटक लागलीये। संजय राऊतांची टीका। किरीट सोमय्यांनी मशिदीमध्ये जाऊ नये। सोमय्यांच्या मशिदीमध्ये जाण्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो। मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरील बैठकीमध्ये अजित पवारांच्या सूचना। शिवसेना मंत्र्यांवर स्थानिकची विशेष जबाबदारी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा। शिंदेंचा मंत्र्यांना कानमंत्र। शक्तीपीठ महामार्गाला मंजूर झालेल्या 20,000 कोटींपैकी 10,000 कोटी पालिका निवडणुकांसाठी वापरले जातील। संजय राऊतांचा आरोप। अजित पवारांच्या खात्याकडे लक्ष ठेवा। निधी कुठे वितरित होतो याची माहिती घ्या। शिंदेचे शिवसेनेच्या मंत्र्यांना आदेश। सूत्रांची माहिती। तर ज्याला कुणाला निधीवर वॉच ठेवायचंय त्याचं स्वागत। अजित पवारांचं उत्तर। अजित पवार माळेगाव कारखान्यावर सत्ता कायम ठेवणार। अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनलचे 17 उमेदवार आघाडीवर तर चंद्रराव तावरेंच्या सहकार बचाव पॅनलचे केवळ 4 उमेदवार आघाडीवर। राष्ट्रवादीमध्ये देवेंद्र भुयार, अतुल बेनके, दिलीप मोहितेंसह सुनील टिंगरे, यशवंत माने आणि बाळासाहेब आजबे नाराज। पक्षातील बैठकीमध्ये बोलावलं जात नसल्याची खंत। सूत्रांची माहिती। उद्योगपती अनंत अंबानी यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। अंबानी आणि फडणवीसांची रात्री तासभर चर्चा। दोघांची 15 दिवसात दुसऱ्यांदा भेट। हिंदी सक्तीचा विरोध करण्यासाठी मनसेची नवी मोहीम। गुगल फॉर्मच्या आधारे मनसे महाराष्ट्रभरातून प्रतिक्रिया मागवणार। मराठी लोकांची मतं मागवण्यासाठी मनसेची मोहीम। भंडाऱ्याची उधळण करत जेजुरी नगरीमध्ये माऊलींच्या पालखीचं स्वागत। सदानंदाच्या जयघोषात वारकऱ्यांनी घेतलं खंडेरायाचं दर्शन। नंदुरबारमधील वारकऱ्यांसाठी 100 बसेस पंढरपूरला जाणार। नंदुरबारपासून थेट पंढरपूरपर्यंत बस सेवा उपलब्ध होणार असल्यानं वारकऱ्यांना मोठा फायदा होणार। शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये 48 शिक्षकांचा बनावट आयडी तयार करणारा संस्था चालक अटकेत। अंजिकर शांतिनिकेतनच्या ओमकार अंजकरला अटक। 1 जुलैपासून रेल्वेची भाडेवाढ। रेल्वेचा लांबचा प्रवास महागणार। तूर्त लोकलचं तिकीट आणि पास जैसे थे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट। पोलिसांकडूनच आरोपीची कुटुंबासोबत व्हीआयपी जेवणाची व्यवस्था। आरोपीचा पोलीस ठाण्यामध्ये जेवतानाचा व्हिडिओ व्हायरल। सोने आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण। सोनं 2,000 तर चांदी 1,000 स्वस्त। सोनं 1,322 तोळा तर चांदीचा दर 1,09,000 किलोवर। पुण्याच्या खेड आणि शिरूरच्या आरळा नदीवरील कळमोडी धरण ओव्हरफ्लो। धरणातून नदीपात्रामध्ये 2,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। नाशिकमध्ये गोदाघाट परिसरात पाणी ओसरलं। दुतोंड्या मारुतीच्या पायाजवळ पाणी। आज आणि उद्या नाशिकला ऑरेंज अलर्ट। प्रशासन अलर्ट मोडवर। राज्यात 8 ठिकाणी सी प्लेन सेवा सुरू होणार। दुर्गम भागामध्ये हवाई संपर्क आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी योजना। आज नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी। मुंबई, सिंधुदुर्गसह संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट तर उर्वरित जिल्ह्यामध्ये ग्रीन अलर्ट। इराणची 3 अणुस्थळं यशस्वीरित्या नष्ट। ट्रम्प यांच्याकडून इराणवरील हल्ल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध तर अमेरिकेच्या गुप्तचर अहवालामध्ये अणुऊर्जा प्रकल्प नष्ट केल्याचा दावा फेटाळला। भालाफेकपटू नीरज चोप्राने एका आठवड्यामध्ये पटकावलं दुसरं सुवर्णपदक। 85.29 मीटरच्या थ्रोसह ओस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेचा विजेता।
मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.